महाराष्ट्र क्रांती न्यूज। देवळा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर। 23 एप्रिल रोजी महिला आरक्षणासाठी विशेष सोडत। 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कार्यकाळासाठी होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया सोमवारी तहसील कार्यालयात पार पडली। तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोडत प्रक्रियेत एकूण 20 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले। या प्रक्रियेनुसार सर्वसाधारण प्रवर्गात निंबोडा, कुंभारडे, लोहनेर, महात्मा फुले नगर, तिसगाव, डोंगरगाव, फुले नगर, वासोड, फुले माळवाडी आणि मेशी या ग्रामपंचायतींचा समावेश झालाय। मागास प्रवर्गासाठी देवपूरपाडे, गिरणारे, वऱ्हाडे, चिंचवे आणि सटवाईवाडी ही गावे आरक्षित करण्यात आली आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गात महालपाटणे गावाचा समावेश झाला असून अनुसूचित जमाती प्रवर्गात खालप, सांगवी आणि उमराणे या गावांना आरक्षण देण्यात आले। तालुक्यातील एकूण 42 ग्रामपंचायतीपैकी 22 अनुसूचित ग्रामपंचायती क्षेत्रात येतात। त्यामुळे या गावांमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पूर्वनिश्चित स्वरूपात राहणार आहे। दरम्यान 23 एप्रिल रोजी महिला आरक्षणासाठी विशेष सोडत आयोजित करण्यात आली असून त्यात सर्व 42 ग्रामपंचायतींचा समावेश असेल। त्यामुळे तालुक्यातील राजकीय इच्छुक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व यांचे लक्ष या आगामी महिला आरक्षण सोडतीकडे लागले आहे। ही आरक्षण प्रक्रिया ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानली जात असून त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। स्थानिक विकास व नेतृत्वाच्या दृष्टीने ही सोडत भविष्यातील दिशा निश्चित करणारी ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।